मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-टी म्हणजेच महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा 2013 साली घेण्यात आलेल्या पेपर 1 मधील मराठी विभागातील प्रश्न। मागील भागात आपण 50 प्रश्न बघितली होती। आज आपण त्या पुढील प्रश्नांना सुरुवात करूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 51। पुढील म्हण पूर्ण करा। पदरी पडले झोंड रिकामी जागा। पर्याय आहेत दिलेले। हापूस केले गोड, रडून केले खोंड, हसत झेलले धोंड, मारून केले गोड। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, हसत झालेले धोंड। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 52। ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता? पर्याय आहेत अव्ययीभाव, बहुव्रीही, द्वंद्व आणि तत्पुरुष समास। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, बहुव्रीही समास। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 53। पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा। पुढे आपल्याला पर्यायामध्ये भाववाचक नाम दिलेली आहेत, त्यातील भाववाचक नसलेले नाम आपल्याला शोधायचं आहे। पर्याय आहे भव्यता, सौंदर्य, दातृत्व, स्वतंत्र। याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, स्वतंत्र। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 54। साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात? पहिला आहे पर्याय दृष्टांत, दुसरा आहे स्वभावयुक्ती, तिसरा आहे अनन्वय, चौथा आहे चेतन गुणोक्ती। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, दृष्टांत। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 55। पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा। पर्याय आपल्याला दिले आहेत क्लास, कंपनी, ट्रंक आणि पेन्सिल। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, क्लास। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 56। पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा। खाली काही शब्द दिले, पर्यायामध्ये शब्द दिलेले आहेत, आपल्याला निश्चितपणे एकवचनी असणारे शब्द ओळखायचं आहे। पर्याय आहे घरे, लिंबे, खोटे, पिल्ले। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, फोटो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 57। पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? खालील आपल्याला एक ओळ दिलेली आहे आणि त्यातील वाक्य नाम म्हणजे कोणत्या विभक्तीत आहे ते आपल्याला शोधायचं आहे। वाक्य दिलेलं आहे मुलांनी आज्ञा पाळावी। मुलांनी हे आपल्याला कोणत्या विभक्तीमध्ये आहे, कोणत्या विभक्तीत नाम आहे हे आपल्याला ओळखायचं आहे। पर्याय आहे चतुर्थी अनेकवचन, द्वितीय अनेकवचन, षष्ठी अनेकवचने, तृतीय अनेकवचने। ते याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तृतीय अनेकवचने। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 58। नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्र लेखण्याचा प्रकार आहे? खाली पत्र लेखण्याचे प्रकार दिलेले आहे पर्यायामध्ये। आपल्याला नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्र लेखण्याचा प्रकार आहे ते ओळखायचं आहे। प्रकार दिलेले आहेत तक्रार अर्ज, मागणी अर्ज, कौटुंबिक पत्र, व्यावसायिक पत्र। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, व्यावसायिक पत्र। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 59। पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? पर्याय आहे च, ग, ड आणि द। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, च हे कठोर व्यंजन आहेत। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 60। पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झालेला आहे? खालील एक वाक्य दिलेलं आहे, तर आपल्याला नामांमध्ये सामान्य रूपाने मुळे बदल झालेला आहे किती याच्यामध्ये ते ओळखायचं आहे। शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली। तर पर्याय आहे 1, 2, 3 आणि 4। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 2। नामामध्ये सामान्य रूपामध्ये बदल झालेल्या शिक्षकांनी आणि मुलांना या 2 शब्दामध्ये आपल्याला बदल झालेला दिसून येतो। पुढील भागात आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रातले प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।